नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण राज्यपाल या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। बघा, आतापर्यंत मोस्टली आपले जे केंद्रीय मंत्रिमंडळ आहे किंवा संसद, ज्या सगळ्या केंद्राच्या गोष्टी आहेत ना, त्याच्याबद्दलचा अभ्यास कंप्लीट झालेला आहे। मग त्याच्यामध्ये आपण संसदेचा अभ्यास केला, मंत्रिमंडळाचा, राष्ट्रपतींचा, सर्वोच्च न्यायालयाचा, म्हणजे संघ राज्यामधलं जे केंद्र आहे त्याच्या संबंधीचा अभ्यास आपला पूर्ण झालेला आहे। आता आपण थोडं राज्याकडे वळतोय। मग राज्याकडे वळतोय तर आपण राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये जाण्याच्या आधी आपण राज्याचे जे राज्यपाल आहेत त्यांचा अभ्यास करूया। बघा, आता संयुक्त गट ब ची एक्झाम तुमची जवळ येतेच आहे, तर एवढं लक्षात ठेवून चला की संयुक्त गट ब ची जेव्हा तुम्ही एक्झाम देताना तर त्याच्यामध्ये जास्त फोकस बऱ्याच वेळेला राज्यपालांवर, राज्य विधिमंडळावर, राज्याच्या मंत्रिमंडळावर, विधानसभेवर खूप असतं आणि त्याचबरोबर पंचायत राज व्यवस्थेवर सुद्धा। सो बघा, आता एक तुम्हाला हा मी प्रश्न सांगते, तर 2018 मध्ये एसटीआयच्या एक्झामला आलेला की भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टींबाबत विशेषाधिकार प्राप्त होतात। आता ना एक्झॅक्टली तुम्हाला कुठेच पुस्तकामध्ये असा शब्द वापरलेला दिसणार नाही, कोणत्याच आर्टिकलमध्ये। तुम्हाला थोडंसं लॉजिक लावून या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल। स्वतः लेक्चर घेता घेता जर तुम्हाला समजलंच की नक्की या प्रश्नाचं उत्तर काय, तर लेक्चर बघता बघताच मला कमेंटमध्ये सांगू शकता की काय उत्तर आहे। ठीक आहे, तसं तर मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नंतर देणारच आहे। ओके, मग आता राज्यपाल या टॉपिकमध्ये आपण कसला अभ्यास करणार आहोत, तर सर्वात पहिल्यांदा राज्यपालांची नियुक्ती, त्यांचा कार्यकाळ, पात्रता आणि राज्यपालांचं कार्य। आता राज्यपाल हा टॉपिक सुद्धा राष्ट्रपतींसारखाच एक मोठा टॉपिक आहे। त्यांना सुद्धा जे विधिमंडळ आहे किंवा जी कार्यकारी व्यवस्था आहे आपल्या राज्याची, त्याच्याबद्दल बरेचसे अधिकार प्राप्त होतात। म्हणून आपण जे राज्यपालांचे कार्य आहे, त्यांचे अधिकार आहेत, त्यांचा अभ्यास नेक्स्ट लेक्चरमध्ये करूया। आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त त्यांची नियुक्ती कशी केली जाते, त्यांचा कार्यकाळ काय असतो, पात्रतेच्या अटी, त्यांना पदावरून दूर करायचं असेल तर काय करावं लागेल, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण आजच्या लेक्चरमध्ये करूया। ठीक आहे, सो आता बघा, जसं आपण बघितलं की भाग 5 मध्ये सगळं जे केंद्रीय कार्यकारी मंडळ आहे त्याचा अभ्यास दिलेला आहे किंवा त्याच्याबद्दलच्या तरतुदी दिलेल्या आहेत। मग जर आपण कार्यकारी विभाग राज्याच्या बाबतीत बघितलं तर राज्याच्या कार्यकारी विभागासंबंधीच्या ज्या सगळ्या तरतुदी आहेत त्या भाग 6 मध्ये दिलेल्या आहेत, स्पेसिफिकली कलम 153 ते 167 मध्ये। तसं तर बरीचशी कलम भाग 6 मध्ये आहेत जी कार्यकारी विभागाशी संबंधित आहेत, जे मी तुम्हाला पुढच्या लेक्चर्समध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला येणार आहेत, विधानसभेचा, विधिमंडळाचा जेव्हा आपण अभ्यास करणार आहोत तेव्हा। पण आता इथे लक्षात ठेवा की यामध्ये काय काय आहे बेसिकली, तर राज्यपालांच्या संबंधित तरतुदी आहेत, त्यानंतर मुख्यमंत्री, त्यानंतर राज्याचं जे मंत्री परिषद आहे त्याच्या संबंधीच्या तरतुदी, त्याचबरोबर राज्याचा महाधिवक्ता। ओके, इनफॅक्ट राज्याच्या महाधिवक्त्यावर सुद्धा बऱ्याच वेळेला आयोगाने प्रश्न विचारलेले, तर त्याचं सुद्धा आपण एक सेपरेट लेक्चर नंतर घेणार आहोत। मग आता आपण वळूया राज्यपालांकडे। राज्यपालांच्या तरतुदी कशी आहेत, तर राज्याचा एक राज्यपाल असेल असं आपल्याला एका कलमामध्ये सांगितलेलं आहे। मग ते कोणत्या कलमामध्ये सांगितलेलं आहे, अगदी पहिल्याच कलमामध्ये, कलम 153 मध्ये। भाग 6 मधल्या कलम 153 मध्ये काय सांगितलेलं आहे की प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल। ठीक आहे, आपल्या संविधानामध्ये तरी असं सांगितलेलं आहे की एक राज्यपाल असेल। पण आपल्याला बघायला मिळतं, बघा, बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकत असाल की महाराष्ट्राचे राज्यपाल असतात आणि त्यांची नियुक्ती कधी कधी गोव्याच्या राज्यपालपदी सुद्धा केली जाते। म्हणजेच एकाच वेळेला ते 2 राज्यांचे राज्यपाल असू शकतात का? इनफॅक्ट ऑलमोस्ट बऱ्याच वेळेला असं सुद्धा होतं की जे महाराष्ट्राचे राज्यपाल असतात त्यांच्याकडेच दीव दमण, त्याचबरोबर दादरा नगर हवेली यांचा सुद्धा एक अतिरिक्त भार असतो। मग हे असं होऊ शकतं का? तर हे कसं मेन्शन करण्यात आलं, तर त्याच्यासाठी एक 7वी घटना दुरुस्ती करण्यात आली 1956 मध्ये, आणि त्यावेळेला असं सांगण्यात आलं की 2 किंवा अधिक राज्यांना एकच व्यक्ती राज्यपाल असू शकतो। म्हणजेच 2 पेक्षा जास्त राज्यांना एकच व्यक्ती राज्यपाल म्हणून राष्ट्रपती नियुक्त करू शकतात। आपल्या घटनेमध्ये काय सांगण्यात आलेलं की एका राज्याचा एक राज्यपाल असेल। मग आता तो राज्यपाल त्याच राज्याचा असला पाहिजे असं काही नाहीये, एखाद्या राज्याचा राज्यपाल दुसऱ्या राज्यपालपदी त्याची नियुक्ती केली जाऊ शकते। हे कोणत्या घटना दुरुस्तीने आपल्या राज्यघटनेमध्ये ऍड करण्यात आलेलं आहे, तर ती म्हणजे 7वी घटना दुरुस्ती। तर दोन्ही गोष्टी इथे लक्षात ठेवा, एक म्हणजे कलम 153 मध्ये देण्यात आलेले आहे की राज्याचा राज्यपाल असणार आहे, पण तिथेच 7व्या घटना दुरुस्तीने काय केलं की एकापेक्षा जास्त राज्यांसाठी एकच व्यक्ती राज्यपाल असू शकतो,
ही सुद्धा गोष्ट कलम 153 मध्ये ऍड करण्यात आली. ठीक आहे. मग राज्यपाल पदाच्या बाबतीतच पहिल्यांदा इथे एक घटना दुरुस्ती आलेली आहे. मग राज्यपालांची नियुक्ती कोण करतं? तसं तर बघा कलम 154 मध्ये सांगितलेलं आहे की जे कार्यकारी अधिकारी आहे तो असणारे राज्यपाल. जसं बघा आपण बघितलेलं कुठे तर कलम 52 मध्ये राष्ट्रपती हे कार्यकारी अधिकारी असणार आहेत. कशाचे? तर केंद्राचे. राईट, केंद्राचे कार्यकारी विभागाचे. तसंच राज्याच्या बाबतीत आपण राज्याच्या कार्यकारी विभागाचे अधिकारी कोण असणार आहेत तर ते म्हणजे राज्यपाल असणार आहेत. ठीक आहे. पुढे 155 मध्ये दिलेली आहे त्यांच्या नियुक्तीबाबतची तरतूद आणि कलम 155 नुसार सांगण्यात आलेलं आहे की राष्ट्रपती राज्यपालांची नियुक्ती करतील. कोण करणार आहेत नियुक्ती राज्यपालांची? तर राष्ट्रपती करणार आहेत. बघा राज्यपालांसाठी अशी निवडणुकीची पद्धत नाहीये. आपण बघितलं ना तर ऑलमोस्ट आपल्याला बघायला मिळेल की जो रोल राष्ट्रपती केंद्रामध्ये प्ले करतात तोच रोल राज्यपाल राज्यामध्ये प्ले करतात. पण इथे एक खूप मोठा डिफरन्स आहे तो म्हणजे निवडणुकीच्या बाबतीत. राज्यपालांची निवडणूक होत नाही, डिरेक्टली राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतात. पण राष्ट्रपतींची नियुक्ती नाही होत, त्यांची निवडणूक होते. मग असं आता आपण बोलतो की त्यांना अधिकार वगैरे ऑलमोस्ट सेम आहेत, फक्त केंद्र आणि राज्याचा संबंध आहे. मग राज्यपालांची निवडणूक होत नाही याचा अर्थ त्यांच्या पदाला कमी महत्व आहे का? नाही, त्यांच्या पदाला खूप महत्व आहे. पण इथे बरेचसे असे रिझन्स आहेत की त्यांची जी निवडणुकीची पद्धत आहे ती स्किप करण्यात आलेली आहे. डिरेक्टली राष्ट्रपती त्यांना नियुक्त करतात. तर बघा जर आपण बघितलं तर नेमणूक राष्ट्रपती करतात, त्यामुळे ते एका अर्थाने केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. बघा तसंही राज्यपालांना एक प्रकारे केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणूनच काम करायचं असतं किंवा राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणालात ना तरी सुद्धा चालेल. कारण की बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत बघा, जेव्हा आपण राष्ट्रपतींचा किंवा विधेयकांचा अभ्यास केला त्यावेळेला बघितलेलं की राज्याचं समजा एखादं विधेयक आहे ते राज्यपाल राष्ट्रपतींकडे सुद्धा विचारासाठी पाठवू शकतात, मंजुरीसाठी पाठवू शकतात. म्हणजेच काय, जर राज्यपालांना कुठे अडचण आली तर ते कोणाकडे जातात? राष्ट्रपतींकडे जातात. मग राष्ट्रपतींकडे जातात, त्यामुळे ते एक प्रकारे केंद्राचे प्रतिनिधी आहेत. पण बघा राज्यपालांचं पद हे केंद्र सरकारच्या नोकरीतलं पद नसून ते एक घटनात्मक पद आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे ते केंद्र सरकारचं एक काम किंवा केंद्र सरकारने कामावर ठेवले असं ते काम करणार नाही. ते प्रत्येक गोष्टीमध्ये घटनेकडे आधी घटनेला प्रायोरिटी देतील, हे लक्षात ठेवा. मग राज्यपालांच्या निवडणुकीबद्दल जर आपण बोललो ना तर बघा सुरुवातीला म्हणजे आपली जी मूळ घटना आलेली ना त्याच्या मसुद्यामध्ये राज्यपालांसाठी निवडणुकीचीच तरतूद होती, ते सुद्धा प्रौढ मतदानाची तरतूद. राष्ट्रपतींसाठी तरी एकल संक्रमणीय पद्धत होती, पण इथे तर प्रौढ मतदानाची तरतूद होती. पण ती रद्द करण्यात आली, म्हणजे ती काढून टाकण्यात आली आणि डिरेक्टली असं सांगण्यात आलं की राष्ट्रपती फक्त राज्यपालांची नियुक्ती करतील. मग त्याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी होत्या बघा. जर समजा निवडणुकीमध्ये एखाद्या राज्याचाच व्यक्ती निवडून आला किंवा त्या राज्य पक्षाचाच व्यक्ती निवडून आला तर राज्यपाल जे काही निर्णय देतील तर ते निष्पक्ष असणार नाहीत, ते त्या पक्षाच्या वतीने निर्णय दिले जातील. किंवा आता प्रत्येक राज्यासाठी जर राज्यपालांसाठी प्रौढ मतदानाची निवडणूक घेण्यात आली तर प्रत्येक वेळेला राज्यपालांसाठी बघा किती खर्च येईल. मग तो खर्च तेवढा करणं योग्य आहे का किंवा गरजेचं आहे का, या सगळ्या गोष्टी बघितल्या गेल्या आणि मग राज्यपालांची जी निवडणूक आहे ती स्किप करण्यात आली. फक्त राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतील असं सांगण्यात आलं. ठीक आहे. म्हणजे बघा सुरुवातीला निवडणूक पद्धत होती त्यांच्यासाठी. आता राज्यपालांचा कार्यकाळ काय असणार आहे तर बघा राज्यपालांना तसा तर 5 वर्षांचा कार्यकाळ आहे, म्हणजे त्यांची निवड झाल्यापासून पद धारण केल्यापासून 5 वर्ष ते काम करू शकतात. पण 5 वर्षांच्या आधी सुद्धा त्यांना पदावरून दूर केलं जाऊ शकतं. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते पद धारण करतात. म्हणजे राष्ट्रपतींना वाटलं चला हे राज्यपाल काही ऐकत नाहीये, आपण राज्यपालांना पदावरून दूर करूया, तर तसं राष्ट्रपती करू शकतात. त्याचबरोबर राज्यपाल त्यांचं पदावधी कालावधी संपण्याआधी राष्ट्रपतींना राजीनामा देऊ शकतात. हे खूप महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. बघा राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करतात, त्यांना पदावरून दूर सुद्धा राष्ट्रपती करतात. जर राज्यपालांना राजीनामा द्यायचा आहे तर तो सुद्धा ते राष्ट्रपतींनाच देतात. ठीक आहे. आणि समजा हा पॉइंट इथे खूप महत्वाचा आहे. आता समजा त्यांचा 5 वर्षांचा पदावधी संपलाय आणि अजून राज्यपालांची नियुक्ती झालेली नाहीये, तर राष्ट्रपती दुसऱ्या राज्यपालांची नियुक्ती करण्याआधी म्हणजे जो काही एक्स्ट्रा पिरियड असेल तर त्या पिरियडसाठी सुद्धा ते काम करू शकतात. म्हणजेच त्यांचा उत्तराधिकारी पद धारण करेपर्यंत ते आपलं पद धारण करणं कंटिन्यू करू शकतात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सो या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत राज्यपालांचा कार्यकाळ.
बघा, राज्यपालांना जर पदावरून दूर करायचं असेल ना, तर त्याच्यासाठी असं काही स्पेसिफिक कोणता ठराव वगैरे पास करावा लागत नाही संसदेमध्ये. राष्ट्रपती म्हणाले की पदावरून दूर करायचंय तर दूर केलं जाऊ शकतं. आणि पदावरून का दूर करायचंय त्याचं सुद्धा कोणतंच कारण आपल्या राज्यघटनेमध्ये मेन्शन करण्यात आलेलं नाहीये. जर समजा तुम्हाला परीक्षेला विचारण्यात आलं की राज्यपालांना पदावरून दूर करण्यासाठी कोणती कारणं आहेत, तर तुम्ही कुठेतरी टिक करून याल की त्यांनी घटनेचा भंग केलाय त्यामुळे त्यांना पदावरून दूर केलं जाऊ शकतं. तर असं कोणतंच स्पेसिफिक कारण आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेलं नाहीये. त्यामुळे बघा, बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे की कोणतंच कारण नसताना अगदी सगळ्याच राज्यांच्या राज्यपालांना राजीनामा द्यायला सांगितलेलं आहे. असं कधी कधी झालेलं आहे माहितीये तुम्हाला. तर 1989 मध्ये आपल्याकडे राष्ट्रीय आघाडी सरकार आलेलं. व्हीपी सिंग हे पंतप्रधान होते. तर त्यावेळेला त्यांनी काय केलं, आधीचे काँग्रेस सरकारने नियुक्त केलेले जे सगळे राज्यपाल होते ना, त्यांना राजीनामा द्यायला सांगितला आणि त्यांच्या जागी दुसऱ्या नवीन राज्यपालांची नियुक्ती केली. परत त्याच्यानंतर एकदा पी.व्ही. नरसिंह राव यांचं सरकार आलं, काँग्रेसचं सरकार आलं. तर व्हीपी सिंग यांनी नियुक्त केलेले जे राज्यपाल होते, ऑलमोस्ट 14 राज्यांचे जे राज्यपाल होते त्यांना बदली केली, म्हणजे त्यांच्या जागी दुसरे राज्यपाल नियुक्त करण्यात आलेले. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला काय समजतं की इथे एक प्रकारे सरकारकडून या गोष्टीचा फायदा सुद्धा घेतला जातो की म्हणजे आपल्या राज्यघटनेमध्ये काही कारणच दिलेलं नाहीये ना की राज्यपालांना का पदावरून दूर करायचंय. मग त्या वेळेला प्रत्येक सरकार त्यांच्यानुसार राज्यपालांची नियुक्ती करत असतात. आणि ना, राष्ट्रपतींना राज्यपालांच्या नियुक्तीबाबत इथे अजून एक महत्वाचा अधिकार आहे. आता समजा राज्यपालांचा 5 वर्षांचा कार्यकाळ आहे, ठीक आहे, पूर्ण 5 वर्षांच्या कार्यकाळांसाठी त्यांची नियुक्ती झालेली आहे. तर ते सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. ओके. आणि असं काहीतरी झालं की राष्ट्रपतींना असं वाटलं की एकतर यांना पदावरून दूर केलं गेलं पाहिजे किंवा त्यांना गुजरातचं राज्यपाल बनवलं पाहिजे. ठीक आहे, सध्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जातात. ठीक आहे, तर महाराष्ट्राचे राज्यपाल गुजरातमध्ये पाठवले पाहिजेत. तर त्यांचा समजा 3 वर्षांचा कार्यकाळ महाराष्ट्रामध्ये पूर्ण झालेला आहे, तर उरलेल्या 2 वर्षांच्या कार्यकाळासाठी त्यांना गुजरातचं राज्यपाल सुद्धा बनवलं जाऊ शकतं आणि महाराष्ट्रासाठी वेगळे राज्यपाल नियुक्त केले जाऊ शकतात. बघा, अशा प्रकारच्या गोष्टी राज्यपालांच्या बाबतीत होऊ शकतात. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की कलम 153 मध्ये जी 7वी घटना दुरुस्ती करण्यात आलेली, त्याच्यानुसार तर असं ऑलरेडी डिसाईड झालेलं आहे की ते एका राज्याचे राज्यपाल असले तरी त्यांच्यावर दुसऱ्या राज्याचा अतिरिक्त भार सुद्धा दिला जाऊ शकतो किंवा इतर केंद्रशासित प्रदेशाचा अतिरिक्त भार सुद्धा दिला जाऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे आपल्या देशामध्ये राज्यपालांवर थोडा खर्च कमीच केला जातो. ओके, पुढे आपण वळूया. अजून जर आपण राज्यपालांच्या कार्यकाळाबद्दल बघितलं तर आताच मी तुम्हाला सांगितलं की राष्ट्रपती एका राज्याच्या राज्यपालाची बदली त्याच्या उर्वरित पदासाठी दुसऱ्या राज्याचा राज्यपाल म्हणून करू शकतात आणि पदावधी संपलेल्या राज्यपालाची पुनर्नियुक्ती म्हणजे 5 वर्षांचा कार्यकाळ संपला त्याच्यानंतर त्याच राज्यात किंवा दुसऱ्या राज्याचा राज्यपाल म्हणून सुद्धा त्यांची नियुक्ती केली जाऊ शकते. म्हणजेच इथे जर आपण सोप्या भाषेत म्हटलं तर काय होईल की ते पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतात. असं नाहीये की एकदा राज्यपाल पद त्यांचं संपलं की परत ते राज्यपाल बनूच शकत नाही, असं नाहीये. ते दुसऱ्या राज्याचे किंवा त्याच राज्याचे राज्यपाल परत बनवू शकतात, म्हणजे राष्ट्रपती त्यांची त्या पद्धतीने नियुक्ती करू शकतात. सो राज्यपालांच्या नियुक्तीबद्दल, त्यांच्या कार्यकाळाबद्दल आता आपण इथे बरीचशी माहिती घेतलेली आहे. आता आपण वळूया पात्रतेकडे. सर्वात पहिली पात्रता आपली नॉर्मल पात्रता. भारताचे नागरिक असले पाहिजेत, वयाची 35 वर्ष पूर्ण असले पाहिजेत. राष्ट्रपतींसाठी सुद्धा वयाची 35 वर्षच आहेत आणि राज्यपालांसाठी सुद्धा 35 वर्षच आहेत. तर हे कॉमन आहे, लक्षात ठेवू शकता. आणि राज्यपालाची नेमणूक, आता हे संकेत आहेत. ओके, हे आपल्या राज्यघटनेमध्ये कुठे सांगितलेलं नाहीये. जनरली काय केलं जातं की राज्यपालाची नेमणूक ज्या राज्यात नेमणूक करायची आहे त्या राज्याचा तो रहिवासी असता कामा नाहीये. असं झाल्यावर काय होईल तर जनरली असं होऊ शकतं की राज्यपाल त्या राज्याचा जो पक्ष आहे त्यांच्या बाजूने निर्णय देऊ शकतात किंवा निष्पक्षपणा जो आहे तो त्यांचा कमी होऊ शकतो. म्हणून असा एक संकेत पाळला जातो की दुसऱ्या राज्यांचे जे व्यक्ती असतात त्यांची नियुक्ती त्या राज्यपालपदी केली जाते. म्हणजे समजा महाराष्ट्रामध्ये राज्यपालांची नियुक्ती करायची तर महाराष्ट्र सोडून भारतातल्या इतर कोणत्याही प्रदेशामधला तो व्यक्ती असला पाहिजे, पण महाराष्ट्रातला नसला पाहिजे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा सल्ला घ्यावा लागतो. आता जरी हे दिलेलं असेल की त्या राज्याचा राज्यपाल नियुक्त करताना मुख्यमंत्र्यांचा सल्ला घ्यावा लागतो. अच्छा, मुख्यमंत्र्यांचा सल्ला का घ्यावा लागतो? कारण की बघा, त्या राज्याचा राज्यपाल आहे,
तर मुख्यमंत्र्यांबरोबर थोडं पटलं पाहिजे ना. जर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांमध्ये जर भांडणं होत राहिली तर मग ते राज्य नीट चालेल का? नाही चालणार. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा सल्ला घ्यावा लागतो. पण जनरली राष्ट्रपती सुद्धा बघा राज्यपालांची नियुक्ती केंद्र सरकारच्याच एक प्रकारे सल्ल्यानुसार घेतात. त्यामुळे जनरली मुख्यमंत्र्यांचा सल्ला आपण म्हणतो की निग्लेक्ट केला जातो किंवा इग्नोर केला जातो भरपूर वेळा. नेहमीच नाही पण भरपूर वेळा इग्नोर केला जातो, मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेतला जात नाही. ठीक आहे. आता त्याचबरोबर जर समजा राज्यपाल म्हणून नियुक्त व्हायचं असेल तर त्याच्यासाठी अटी कोणकोणत्या आहेत किंवा नियुक्त झाल्यानंतरच्या कोणकोणत्या अटी शर्ती आहेत ते आपण बघूया. तर राज्यपाल संसद आणि राज्य विधिमंडळाचा सदस्य असणार नाही. एकदम सिंपल आहे. राष्ट्रपतींसाठी जी तरतूद आहे की ते लोकसभा किंवा राज्यसभेचे सदस्य नसतील, तर सेम तसंच आहे. राज्यपाल संसद आणि विधिमंडळाचे सदस्य नसले पाहिजेत. राज्य विधिमंडळाचे त्या पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीला कोणत्याही विधिमंडळाचे सदस्य राहता येत नाही. म्हणजे जर तो आधी सदस्य असेल तर त्याला ते जे सदस्य पद आहे ते काय करावं लागेल तर गिव्हअप करावं लागेल. त्याचबरोबर इतर कोणतंही लाभाच्या पदावर ते नसले पाहिजेत. म्हणजे राज्य सरकारमध्ये असू देत किंवा केंद्र सरकारमध्ये असू देत, लाभाच्या पदावर म्हणजेच काय की गव्हर्नमेंट नोकरीवर नसले पाहिजेत. त्याचबरोबर राज्यपाल आपल्या अधिकृत निवासस्थानाचा विनाशुल्क म्हणजेच ते राजभवनामध्ये राहू शकतात. राज्यपालांच्या निवासस्थानामध्ये विदाऊट पे करता राहू शकतात. त्याचबरोबर राज्यपाल संसद कायद्याने ठरवल्यानुसार वित्तलब्धी भत्ते विशेष अधिकार प्राप्त करण्याचा हकदार असेल आणि वित्तलब्धी आणि भत्ते त्याच्या पदावधीमध्ये कमी केले जाणार नाही. बघा राज्यपालांचा जो खर्च असतो किंवा राज्यपालांना जे पेमेंट असतं ते कुठून होतं तर ते जनरली राज्याकडून होतं. हे लक्षात ठेवा. केंद्राकडून त्यांना पे होत नाही. ज्या राज्याचे ते राज्यपाल असतात तिथून पे केलं जातं. आणि इनफॅक्ट जर समजा 2 राज्यांमध्ये एखाद्या राज्यपालाची नियुक्ती करण्यात आली तर राष्ट्रपती तिथे ठरवतील की राज्यपालांचा खर्च कोणता राज्य किती करणार आहे. ठीक आहे. असं नाही की 2 राज्यांचे राज्यपाल आहे एखादा व्यक्ती आणि एकच राज्य खर्च करणार आहे, तसं नाहीये. दोन्ही राज्यांना खर्च करावं लागतं. एक व्यक्ती 2 किंवा अधिक राज्यांचा राज्यपाल असेल तर त्यास सोय वित्तलब्धी भत्ते यांचा खर्च राष्ट्रपती निर्धारित करून त्या राज्यामध्ये विभागून देतील. ठीक आहे. म्हणजे 2 राज्यांमध्ये जर ते काम करत असतील राज्यपाल म्हणून तर दोन्ही राज्यांनी किती किती खर्च करायचा त्यांचा ते राष्ट्रपती ठरवून देणार आहेत. तर हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. पण जे काही ठरवून देतील त्यांच्या पगारांमध्ये त्यांच्या भत्त्यांमध्ये कधीही कमी केली जाणार नाही. ओके, कमी केलं जाणार नाही, हे लक्षात ठेवा. सो बरेचसे पॉइंट्स आपण आता इथे राज्यपालांबद्दल बघितलेले आहेत. यामधून बऱ्याचशा गोष्टींवर परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात. जसं नियुक्तीबद्दल मी तुम्हाला 7वी घटना दुरुस्ती सांगितली त्याच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा राज्यपालांच्या पात्रतेबद्दलच्या ज्या अटी आपल्याला दिलेल्या आहेत त्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अच्छा, आपलं राज्यपाल पद हे नियुक्त करण्याची जी पद्धत आहे ना ती आपण कॅनडामधून घेतलेली आहे, हे सुद्धा लक्षात ठेवू शकता. आता बघा, जसं राष्ट्रपतींना त्यांच्या पदाचं संरक्षण होतं, राईट, जसं राष्ट्रपतींवर फौजदारी गुन्हे वगैरे दाखल केले जाऊ शकत नाही त्यांच्या कार्यकाळामध्ये, त्याच प्रकारचं संरक्षण राज्यपालांना सुद्धा आहे. त्यांचा जेव्हा कार्यकाळ सुरू असतो तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जाऊ शकत नाही, म्हणजेच क्रिमिनल गुन्हे दाखल केले जाऊ शकत नाही किंवा त्यांना अटक केली जाऊ शकत नाही. जे दिवाणी गुन्हे आहेत ते खटले सुरू केले जाऊ शकतात, पण हे सुद्धा खटले सुरू करण्याआधी 1-2 महिन्यांची नोटीस त्यांना द्यावी लागते. ठीक आहे. सो इथपर्यंत तुम्हाला समजलंय. अच्छा, अजून एक महत्वाचा पॉइंट आहे, त्यांना शपथ कोण देतं तर राष्ट्रपतींना शपथ उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश असतात त्यांच्याद्वारे दिली जाते. जर समजा मुख्य न्यायाधीश नसतील तर इतर उच्च न्यायालयामधले कोणीही वरिष्ठ न्यायाधीश असतील ना ते राज्यपालांना शपथ देणार आहेत. मग तिथे आपण कोणतं कलम राज्यपालांच्या बाबतीत बघितलं ते एकदा बघून घ्या. म्हणजे मी तुम्हाला सांगते, कलम 153 मध्ये काय दिलेलं आहे की आपल्या एखाद्या राज्याचे राज्यपाल असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दुरुस्ती सुद्धा करण्यात आली. कलम 154 मध्ये देण्यात आलेले की ते कार्यकारी अधिकारी असतील. कलम 155 मध्ये देण्यात आलेले की राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतील. 156 मध्ये त्यांचा जो सगळा कार्यकाळ आहे तो देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर कलम 157 मध्ये पात्रतेच्या अटी देण्यात आलेल्या आहेत की कोण पात्र असणारे राज्यपाल बनण्यासाठी. कलम 158 मध्ये काय देण्यात आलेले आहेत, ज्या इतर अटी शर्ती आपण बघितल्या ना की त्यांचे जे पगार वित्तांचे वगैरे सगळ्या अटी होत्या त्या कशात देण्यात आलेल्या आहेत 158 मध्ये. म्हणजे ते लाभाच्या पदावर असू नयेत, संसदेचे किंवा विधिमंडळाचे सदस्य असू नयेत, हे कशात देण्यात आलेलं आहे कलम 158 मध्ये. त्यांच्या शपथेची जी तरतूद आहे ती कलम 159 मध्ये देण्यात आलेली आहे. आणि त्यांना शपथ कोण देतं तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. कशात देण्यात आलेलं आहे कलम 159 मध्ये. त्यानंतर कलम 160 महत्वाचे
यामध्ये काय देण्यात आलेले की समजा एखादी आकस्मिक परिस्थिती कोणती राज्यामध्ये निर्माण झाली तर त्या संबंधित काय निर्णय घ्यावा ते कोण घेणार आहेत, राज्यपाल घेऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे तो अधिकार राज्यपालांना देण्यात आलेला आहे. तो विचार करतील आणि त्या गोष्टीवर किंवा त्या घटनेवर एखादा निर्णय देऊ शकतात. हे कशात देण्यात आलेलं आहे, कलम 160 मध्ये. त्याचबरोबर राज्यपाल अभिभाषण देतात ना, जसं संसदेमध्ये राष्ट्रपती अभिभाषण देतात तसंच राज्यपाल राज्य विधिमंडळामध्ये अभिभाषण देतात. म्हणजे राज्याच्या ज्या निवडणुका होतील, ओके, विधानसभेच्या ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकीचं पहिलं भाषण किंवा त्याचबरोबर वर्षातलं जे पहिलं अधिवेशन भरतं तर त्यातलं पहिलं भाषण हे राज्यपाल देतात. त्यालाच आपण म्हणतो अभिभाषण. ते कोणत्या कलमानुसार देतात तर कलम 176 नुसार. ठीक आहे, सो इथपर्यंत आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी नीट समजल्या असतील. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये राज्यपालांचे जे अधिकार आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. राज्यपालांचे अधिकार हे ऑलमोस्ट राष्ट्रपतींच्या अधिकारांसारखेच आहेत, पण आपण यामध्ये त्यांच्या अधिकारांमध्ये काय डिफरन्स आहे ना ते सुद्धा समजून घेणार आहोत, कारण की आयोग त्याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारत असतं. ठीक आहे, सो आता हा प्रश्न जो मी तुम्हाला विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर मला नक्की कमेंटमध्ये द्या. आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. तुम्हाला परीक्षेची परिपूर्ण तयारी करायची असेल तर विजन स्टडीचं ऍप हे नक्कीच तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करा. विजन स्टडीच्या ऍपवर भरपूर असं स्टडी मटेरियल पूर्णपणे फ्री अवेलेबल आहे. जसं डेली बेसिसवर करंट अफेअर्स अपलोड होत असतात, त्याचबरोबर जीएसचे जे सब्जेक्ट आहेत सगळे सब्जेक्ट त्याच्या इन डिटेल्स नोट्स अवेलेबल आहेत जे तुम्ही नेहमी अभ्यासाबरोबर वाचू शकता. त्याचबरोबर डेली क्विज अपलोड केल्या जातात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बुधवारी आणि शनिवारी सामान्य अध्ययन चाचणी कंडक्ट केली जाते, तर त्या सुद्धा अटेंड करून तुमची तयारी चेक करू शकता.